नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रवा आणि 1 कप गव्हाच्या पिठापासून खूपच टेस्टी, झटपट बनणारा आणि हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. तर घरातली कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करा आणि तिने रवा इथे मोजून घ्या. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. जेवढा रवा घेतला आहे तेवढंच पीठ इथे आपल्याला घ्यायचं आहे. तर रव्याला बाइंडिंग नसते. गव्हाच्या पिठामुळे आपल्या रेसिपीला बाइंडिंग येईल. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे घेतला होता. यानंतर किसलेलं गाजर घालायचं आहे. आता इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्त्याचा स्वाद यामध्ये खूप छान लागतो. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. तर ही मिरची थोडी कमी तिखट आहे, त्यामुळे मी जास्त घेतली. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घ्या. यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे. इथे आता भरपूर कोथिंबीर घातली बारीक चिरून. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये. तर आता यामध्ये दही घालायचं आहे. तर इथे मी अर्धा कप थोडंसं आंबट दही घेतलं आहे. आंबट दही असलं की या रेसिपीला खूप छान चव येते. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर जेवढं मी दही घेतलं तेवढंच पाणी घेतलं त्याच कपामध्ये. अर्धा कप पाणी घातलं. तर आधी हे मिक्स करूया आणि आणखी पाणी यामध्ये घालूया आपण. तर हे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे. जसं आपलं थालीपीठाचं पीठ असतं तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर इथे आणखी पाणी मी घालते. पाणी घातल्यानंतर याला मिक्स करून घेऊया. एकत्र पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालत जायचं आहे, म्हणजे पीठ पातळ होणार नाही. पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, म्हणून मी तुम्हाला इथे पाणी सांगितलं नाही आहे किती लागेल ते. तुम्ही याची कन्सिस्टन्सी पहा आणि त्याप्रमाणे पाणी ॲड करा. तर पहा इथे मी हे मिक्स करून घेतलं. तर इथे मी हळद घातली नव्हती, तर इथे पाव चमचा मी हळद घातले. रंग छान येईल रेसिपीला. हळद व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे आणि यामध्ये रवा आहे त्यामुळे छान हे कुरकुरीत होईल आणि गव्हाच्या पिठामुळे छान त्याला सॉफ्टनेससुद्धा येईल. तर हे पीठ आता छान तयार आहे आणि तुम्हाला मी हाताने याची कन्सिस्टन्सी दाखवते की हे कसं हवं आहे. पहा, हे इतपत आपल्याला घट्ट हवं आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता इथे पहा, मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आणि यावरती तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तेल लावून घ्यायचं वरून आणि थालीपीठाप्रमाणे आता आपण इथे थापून घेणार आहोत. तर इथे मी पहा छोटासा गोळा घेतला आहे. हाताला तेल लावून आपण हे थापून घेऊया. तर ही तामिळनाडूची स्पेशल ब्रेकफास्टची रेसिपी आहे, जिला रवा अडाई म्हटलं जातं. अगदी पौष्टिक आहे आणि भाज्या घातल्यात त्यामुळे मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे, झटपट होणारी आहे. आपण जसं थालीपीठ थापून घेतो तसंच हे करून घ्यायचं आहे. तर हे मी असं थापून घेतलं आहे पहा. शक्य तेवढं पातळ करून घ्यायचं, म्हणजे ते छान भाजलं जातं. तर असं पसरवून घेतलं आहे मी, थापून घेतलं आहे. तर आता आपण हे भाजून घेऊया. तर यासाठी मी इथे गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तवा आधी छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मगच हे आपलं जे रवा अडाई आहे ते घालायचं. तवा जर गरम नसेल तर मग ते थोडं कडक होईल, सॉफ्टनेस नाही राहणार त्यामध्ये. तवा गरम झाल्यानंतर मी इथे अर्धा चमचा तेल घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूपही इथे घालू शकता. तेल गरम झाल्यानंतर असं हे तव्यावरती घालायचं आहे आणि आता
2 ते 3 मिनटं आपण याला भाजून घेऊया एका बाजूने। तर दिसायला पहा किती मस्त दिसतंय। यामध्ये कांदा आणि गाजर घातले त्यामुळे दिसायला छान दिसतं। उलटून घेतले पहा, एका बाजूने छान भाजलं गेलंय। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा याला 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया। तर हे भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। दोन्ही बाजूने असं प्रेस करून खरपूस हे भाजून घ्यायचं। जितकं हे पातळ कराल तुम्ही तेवढं छान हे आतपर्यंत भाजलं जाईल। ब्रेकफास्टसाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे आणि यासाठी तुम्हाला काहीही भिजत घालायची किंवा काही आंबवायची, वाटायची कसलीच गरज नाही। सकाळी तुम्ही फटाफट ही पिठं, रवा मिक्स करू शकता आणि हे बनवू शकता। तर हे पहा, दोन्ही बाजूने मी खरपूस करून घेतलं। काढून घेऊया आणि असंच आपण दुसरा सुद्धा आणखी एक भाजून घेऊया। तर इथे पहा, मी इथे दही आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व केला हा नाश्ता। दिसायला जितकं छान दिसतंय तितकंच अप्रतिम हे चवीला सुद्धा लागतं। तुम्हाला हे नक्की आवडेल। याआधीच्या माझ्या भरपूर रेसिपीजमध्ये मी वेगवेगळ्या चटण्यांची रेसिपीसुद्धा दाखवली आहे, तर त्यामध्ये बघून तुम्ही चटणी बनवू शकता आणि याबरोबर एन्जॉय करू शकता। चटणी नसेल बनवायची तर हे सॉस बरोबर सुद्धा अप्रतिमच लागतं। तर पहा, दोन्ही बाजूने किती मस्त खरपूस दिसतंय आणि मस्त भाजलं गेलंय। अगदी सॉफ्ट आहे खाण्यासाठी। तर ही मस्त अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी झटपट बनते। घाईच्या वेळेस सुद्धा तुम्ही फटाफट ही नाश्त्यासाठी बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।